बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या गाडीला भीषण अपघात झालाय। विजयी झाल्यानंतर रात्री उशिरा बजरंग सोनवणे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघाले असता हा अपघात घडला। यात काही जण जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत। भाऊसाई सुनेत्रा पवार यांना पराभूत करत त्या निवडून आल्यात। निवडणुकीत शरद पवारांनी लेकीसाठी ताकद लावली तर अजित पवार पत्नीसाठी बारामतीत तळ ठोकून होते। मात्र बारामतीकरांनी लेक आणि सुनेत लेकीला कौल दिलाय। शिरूरमधून आढळराव पाटील यांना पराभूत करत अमोल कोल्हे पुन्हा निवडून आले। त्यासोबतच पाडून दाखवतो असं इथे येऊन म्हणणाऱ्यांना शिरूरच्या जनतेने उत्तर दिलंय, असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना सुनावलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाची मालिका अखंड राखली। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातही गडकरींनी कुटुंबियांसाठी वेळ काढला। आपल्या लाडक्या नातवंडांसोबत विरंगुळ्याच्या क्षणांनी नितीन गडकरींचा विजयाचा आनंद द्विगुणित केला। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झालेत। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यानं राणे विजयी झाले। विजयानंतर जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाविन्य अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले। प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या या जागी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना कडवी झुंज दिली। मात्र अखेर उदयनराजे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। त्यानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांसमोर येऊन त्यांचे आभार मानताना उदयनराजे भावूक झाले। अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झालेत। ठाकरे गटाचे अनंत गीते यांना हरवत तटकरे विजयी झालेत। महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं फळी तयार केली त्यात कमी पडल्याचं सुनील तटकरेंनी मान्य करत विधानसभेसाठी जोमानं कामाला लागणार असल्याचा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती विजयी झालेत। कोल्हापूरकरांनी यावेळी मान आणि मतही गादीलाच दिले। शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा पराभव झाला। शाहू महाराज छत्रपती 1,52,000 मतांनी विजयी झाले। पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी झालेत। महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर आणि नुकतेच मनसेतून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले वसंत मोरे यांचा पराभव झाला। विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळत जल्लोष केला। उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झालेत। शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी त्यांना पराभूत केलंय। मात्र रवींद्र वायकर आधी पराभूत झालेले होते, त्यानंतर त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली होती आणि फेरमतमोजणीत ते विजयी झाले तर अमोल कीर्तीकर पराभूत झाले। रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं। मात्र इकडे गडबड झालेली असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी या निकालाला आव्हान देणार असल्याचं म्हटलंय। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाले आहेत। त्यांनी भाजप उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केलाय। निकाल हाती आल्यानंतर उज्ज्वल निकम न बोलताच निघून गेले आणि यावेळी ते थोडेसे भावनिक झाल्याचं दिसून आलं। मुंबईतील प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बाजी मारली। या मतदारसंघात अनिल देसाई विजयी झाले। त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केलाय। दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरे पक्षानं कायम राखली आहे। इथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली। त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला। महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा निकाल मुंबईतून आला होता। भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार पियुष गोयल विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली। ठाकरेंच्या सेनेतील राजन विचारे यांचा पराभव करत नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले। ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांचा पराभव करत हेमंत सावरा यांनी 1,83,000 मताधिक्य मिळवलं। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले। त्यांनी भाजपच्या 2दा खासदार असलेल्या हिना गावितांचा पराभव केलाय। लोकांना बदल हवा होता तो झालाय असं विजयानंतर गोवाल पाडवी यांनी म्हटलंय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी 15,000 मतांनी विजय मिळवलाय। ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुळकर यांनी माने यांना जोरदार टक्कर दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले।
सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. संजय काका पाटील आणि मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा त्यांनी पराभव केलाय. सांगलीतल्या तिहेरी लढतीत विशाल पाटील यांनी बाजी मारली. विजयानंतर विशाल पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. गडचिरोलीत काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांनी मोठा विजय संपादन केलाय. हॅट्रिकच्या प्रयत्नात असलेल्या भाजपचे खासदार अशोक नेते यांचा त्यांनी पराभव केला. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ 4,83,748 मतांनी विजयी झालेल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या करण पवारांचा 1,87,966 मतांनी पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या विजयी झाल्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. धुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुलालाची उधळण केली, तर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव करण्यात आला. नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी झालेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर डॉक्टर भारती पवार या भाजपकडून उमेदवार होत्या. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भाजपला फटका बसल्याचं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीचे लातूरचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे 68,000 मतांनी विजयी झालेत. काळगे यांनी भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केलाय. लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातोय. शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले आहेत. वागचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलाय. साधारणतः 57,000 मतांनी वागचौरे यांनी विजय मिळवलाय. नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी विजय मिळवलाय. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव केला. त्यांची पत्नी रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्राचं प्रकरण भाजपला चांगलंच भोगलंय. अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंचा विजय झालाय. भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा मोठा पराभव निलेश लंकेंनी केलाय. अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का लंकेंनी दिला. तब्बल 29,000 मतांनी विखेंचा पराभव लंकेंनी केला.